आणि या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रवादी सेनेते छगन भुजबळ वर्षावर दाखल झाले। सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना त्या संदर्भातला प्रस्ताव दिलाय। प्रफुल्ल पटेल यांना पक्षाचं अध्यक्षपद द्यावं अशी सुद्धा मागणी करण्यात आली आहे। भुजबळ, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे वर्षावर दाखल झालेले आहेत। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, भुजबळांसहित इतर महत्त्वाचे नेते प्रफुल्ल पटेल असतील आणि आणखी नेते हे वर्षावर दाखल झालेत। राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव दिलाय। आणखी कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा या प्रस्तावामध्ये उल्लेख आहे? श्वेता, खरं तर अजित पवारांच्या दुर्दैवी निधनानंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार, त्यासोबतच राज्याच्या मंत्रिमंडळातलं उपमुख्यमंत्रीपद, अर्थमंत्रीपद आणि नियोजन, वित्त खात्यासह उत्पादन शुल्क ही सगळी महत्त्वाची जी खाती अजित पवारांकडे होती, त्या खात्यांवरती आता ती खात्यांची जबाबदारी नेमकी कुणावर दिली जाणार हा प्रश्न चर्चिला जातो। आणि या संदर्भामध्ये छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे तीन महत्त्वाचे नेते, ज्यातले राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ हे आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेले आहेत। मुख्यमंत्री हे राज्याचे कॅबिनेटचे प्रमुख असतात, त्यामुळे मंत्रिपदाच्या संदर्भातला अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्यांच्याच माध्यमातून होतो। त्यामुळे सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावं, यांनाच तुम्ही ह्या संदर्भातला जो काही विषय आहे त्या संदर्भात त्यांची नेमणूक व्हावी, त्यांना नेमलं जावं, या संदर्भात मागणी करण्यासाठी हे नेते वर्षावर आल्याचं कळतंय। एकंदर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या संदर्भातला सुद्धा जो काही मुद्दा ऐरणीवर आहे त्या संदर्भात सुद्धा या विषयामध्ये, या बैठकीमध्ये चर्चा होत असल्याचं कळतंय। एकंदर ज्या पद्धतीची चर्चा आपण सकाळपासून करतोय की साधारणपणे 14 ते 15 बैठका किंवा त्याहून अधिक बैठका या दोन पक्षांच्या विलिनीकरणाच्या संदर्भात सुद्धा झाल्या होत्या आणि त्याची माहिती सुद्धा भाजपच्या केंद्रीय आणि राज्य नेतृत्वाला सुद्धा देण्यात आली होती। या संदर्भात सुद्धा अपडेट समोर आली होती। त्यामुळे या सगळ्या अकाली घटनेमुळे, दुर्दैवी निधनामुळे आता नेमकं पुढे काय होणार, राज्याचं उपमुख्यमंत्रीपद किंवा या महत्त्वाच्या पदांसह राष्ट्रवादीचं विलिनीकरण, एकंदर या सगळ्या घडामोडींच्या संदर्भात नेमका निर्णय काय होतोय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि याच अनुषंगाने या सगळ्या नेत्यांची आता मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा सुरू आहे। अर्थात मुख्यमंत्र्यांच्या सोबतच्या या बैठकीमध्ये, या चर्चेमध्ये नेमके काय निर्णय होतोय किंवा निर्णयापेक्षा सुद्धा कशा पद्धतीने ही चर्चा सकारात्मक पद्धतीवर जाते की याला काही विरोध होतो हे देखील पाहावं लागणार आहे। चर्चा अशी देखील आहे की राष्ट्रवादीतल्या काही मोठ्या आणि महत्त्वाच्या नेत्यांचा दोन पक्षांच्या विलिनीकरणास हा तीव्र विरोध आहे। त्यामुळे कुठेतरी विलिनीकरणाच्या चर्चेला ब्रेक लागतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ज्या पद्धतीची अपडेट समोर आली होती की खरं तर या संदर्भातल्या अंतिम बैठक सुद्धा झाली होती आणि अजित पवार, शरद पवार यांच्या बैठकीनंतर या सगळ्या घडामोडींवरती, या सगळ्या गोष्टीवरती शिक्कामोर्तब होणार होतं, अधिकृत घोषणा देखील होणार होती। जिल्हा परिषदेच्या निकालानंतर या संदर्भात अधिकृत माहिती सगळ्या राज्याला देण्यात येणार होती। परंतु आता अजित पवारांच्या अकाली निधनामुळे खरं तर या सगळ्या गोष्टींची उत्तरंही आता अनुत्तरित राहिलेली आहेत। या सगळ्या गोष्टींसंदर्भात, या सगळ्या घडामोडींच्या संदर्भामध्ये आता पक्षांतर्गत कमांड कोण असणार, पक्षाचं नेतृत्व कोण करणार, उपमुख्यमंत्री पदा कोणाची नेमणूक होणार, या सगळ्या प्रश्नाची उत्तर अनुत्तरित आहेत। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा तोडगा काढण्यासाठी, या सगळ्या गोष्टींवर आता निकाल लावण्यासाठी आणि या संदर्भात निर्णय घेण्यासाठी हे सगळे महत्त्वाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आलेले आहेत। आपण ज्या पद्धतीने आता सांगतोय की छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे राष्ट्रवादीमधले अजित पवारांच्या नंतरचे सगळ्यात हेवीवेट मंत्री आहेत आणि यांच्यावर पक्षाकडनं जबाबदारी सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री या संदर्भात नेमका काय निर्णय घेत आहेत आणि सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याच्या संदर्भातली जी मागणी आहे त्यावर भाजपची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नेमकी काय भूमिका आहे, केंद्रीय भाजपकडनं या संदर्भात काय निर्णय घेतला जातोय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे अजित पवारांच्या निर्णयानंतर सुरू झालेला हा सगळा राजकीय पेच सोडवण्यामध्ये कशा पद्धतीने यश येते आणि कधीपर्यंत हा निर्णय होतोय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता अर्थसंकल्पीय अधिवेशन हे तोंडावर आहे आणि यावेळेचा अर्थसंकल्प कोण मांडणार या संदर्भात सुद्धा चर्चा होत आहेत। देवेंद्र फडणवीस यावेळेचा अर्थसंकल्प मांडू शकतात या संदर्भात शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आता जी खाती जी अजित पवार यांच्याकडे होती त्या संदर्भात काही या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे का? निश्चितच प्राची, श्वेता, खरं तर या सगळ्या संदर्भामध्ये आपण पाहायला गेलं तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदासोबतच अर्थमंत्री देखील होते, क्रीडा मंत्री देखील होते आणि उत्पादन शुल्क यासारखं महत्त्वाचं खातं देखील अजित पवारांकडे होतं। त्यामुळे महत्त्वाची 3 खाती अजित पवारांकडे होती। त्यापैकी अर्थ खात्याचा जो पदभार आहे तो काही काळासाठी, एक माहिती जी आपल्याला प्राथमिकदृष्ट्या मिळते त्यानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशन होईपर्यंत या संदर्भातली जबाबदारी स्वतः मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवू शकतात असं देखील कळतंय। अर्थसंकल्प जो आहे, जो येणाऱ्या काही दिवसांमध्ये मांडला जाणार आहे,
त्या अर्थसंकल्पाची सुद्धा मांडणी स्वतः मुख्यमंत्री करतील अशा प्रकारची माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून कळते. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहायला गेलं तर जी उर्वरित खाती आहेत त्या खात्यासंदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचं कळतंय. चर्चा होत आहे आणि ही खाती नेमकी कोणाकडे दिली जावी, जर ही खाती दुसऱ्या कोण्या नवीन मंत्र्याकडे द्यायची असतील तर त्याचा शपथविधी देखील व्हावा लागेल. याच सगळ्या गोष्टींवरती, या सगळ्या तांत्रिक गोष्टींवरती आता बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचं कळतंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत नेमक्या कुठल्या विषयांवरती निर्णय होतोय आणि या संदर्भातल्या निर्णयानंतरच खऱ्या अर्थानं पुढची जी काही गणित आहेत ते अवलंबून असणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतोय पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद ओम दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.